नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नाडकर। ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कलिंगडामध्ये येणारे वेगवेगळे रोग। आता जर बघितलं तर जे काही बी आहे कलिंगडाचं, ते बीला जर तुम्ही सीड ट्रीटमेंट जर केली तर त्या सीड ट्रीटमेंटपासून आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीड आणि रोग आपण थांबवू शकतो। तर ते कसं, तर तुम्ही इन्सेक्टिसाइडची ट्रीटमेंट करा, बायोलॉजिकल्सची तुम्ही ट्रीटमेंट करा सीडला, त्यामुळे जर्मिनेशन तुमचं चांगलं होतं। जर्मिनेशन चांगलं झाल्यामुळे तुमच्या मुळ्या स्ट्रॉंग फुटतात, मुळ्या स्ट्रॉंग फुटल्यामुळे तुमचं झाड जे आहे ते झाड स्ट्रॉंग बनतं आणि त्याला लागणारी जी की काही कीड जे रोग आहेत ते रोग पण कमी लागतात। आता जर बघितलं तर 15 ते 30 दिवसामध्येच आपल्याला मर लागायला सुरुवात होते कलिंगडामध्ये, खरबूज टरबूजामध्ये। तर जेव्हा आपल्याला मर लागते त्याचं कारण हे असं आहे की आपल्या मातीमध्ये जे काही आहेत त्या रोगाच्या सुप्त अवस्था बसलेल्या असतात। आता कलिंगडामध्ये जी मर येते ती फ्युझेरियम ऑक्सिस्पोरम नावाच्या बुरशीमुळे येते। तर ही जी बुरशी आहे ही आपल्या मातीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये बसली, तिला जेव्हा अनुकूल वातावरण, जेव्हा तिला ओलावा वगैरे दिसतो दॅट टाइम ती आपलं रुद्ररूप धारण करते। जर आपल्या जमिनीमधून जर पाण्याचा निचरा जर प्रॉपर झाला नाही, जमीन जर आपली कॉम्पॅक्ट राहिली सारखी, तर तिथं मर 100% येते। त्याच्यामुळं जर तुम्ही सीड ट्रीटमेंट जर केली तर मरीचा प्रादुर्भाव फार कमी होतो आणि त्याचबरोबर तुम्ही बायोलॉजिकल जर कंटिन्युअसली वापरत राहिलात तर त्याच्यामुळे मर पण आपली फार कमी प्रमाणामध्ये लागते। आणि त्याचबरोबर काय होतं की मर जर लागली तर त्याबरोबर नंतर निमॅटोडचा पण प्रादुर्भाव येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। त्याच्यामुळं खाली जमिनीमधून वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल्स आपण सोडले पाहिजेत। त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे, बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे, व्हर्टिसिलियम आहे, बिवेरिया आहे, मेटॅरायझियम आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल सोडा, जेणेकरून आपला रोग आणि कीड ह्या दोघांसाठी पण हे खूप चांगल्या प्रकारे काम करतात। त्याचबरोबर जर बघितलं तर नायट्रोजन सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, त्याचबरोबर पोटॅशियम सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, अशा वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया पण तुम्ही सोडू शकता। त्याच्यामध्ये जर बघितलं तर मायकोरायझा पण तुम्ही सोडा। मायकोरायझा सोडल्यामुळे पण तुमच्या मुळ्या खूप स्ट्रॉंग होतील, जे काही न्यूट्रिएंट तुमच्या मातीमध्ये आहे ते अपटेक करायला झाडाला मदत होईल, तर हे पण आपण करू शकतो। आता सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर जे काही टरबूज खरबूज आहे हे वेलवर्गीय पिकांमध्ये येतं। वेलवर्गीय पिकांमध्ये जर बघितलं तर डाउनीचा आणि पावडरीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असतो। त्याचबरोबर डाउनी, पावडरी, करपा आणि व्हायरस हे जे रोग आहेत, हे रोग जर वेलवर्गीय फॅमिलीमध्ये म्हटले तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की फ्लावर ड्रॉपिंग पण फार मोठ्या प्रमाणामध्ये होते, फुलगळ होते, फुलं सडतात। फुलगळ झाल्यामुळं, फुलं सडल्यामुळं आपलं जे काही उत्पादन आहे ते वाढायच्या ऐवजी कमी होतं। तर जेव्हा डाउनी, पावडरी आणि तुमचा करपा येतोय, व्हायरस येतोय, तर त्याच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही स्प्रे घेऊ शकता। जसं मी तुम्हाला सांगितलं की जे तुम्ही खालून बायोलॉजिकल सोडताय ते तुम्ही वरतून स्प्रेसाठी सुद्धा तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये बायोलॉजिकल्सचा स्प्रेसाठी वापर करा। बॅसिलस, सुडोमोनासचा डाउनी, भुरीसाठी, करप्यासाठी अतिशय सुंदर रिझल्ट आहे। तर बॅसिलस, सुडोमोनास, ट्रायकोडर्मा ह्यांचे तुम्ही स्प्रे काढत राहा आणि व्हर्टिसिलियम, मेटॅरायझियम, बिवेरियाचे स्प्रे काढत राहिल्यामुळं जी काही इन्सेक्ट, जी काही कीड येणार आहे त्याला पण रिझल्ट्स खूप चांगले मिळतील। तर अशा प्रकारचे जर तुम्ही स्प्रे घेतले तर इथं डाउनी, भुरीला रिझल्ट्स खूप चांगले मिळतील। कारण की डाउनी, भुरी जे आहे ते एकदा जर आपल्या पिकामध्ये आले तर त्यांना कंट्रोल करणं फार अवघड होऊन जातं। मग ॲटोमॅटिकली ह्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्या उत्पादनावरती आणि आपल्या सेटिंगवरती आपल्याला दिसून येतो। त्याच्यामुळं ह्याचा प्रॉपर तुम्ही स्प्रे वगैरे काढत राहा। केमिकल्स पण आहेत मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये, रेडोमिल गोल्ड आहे, एमिस्टार टॉप आहे, एमिस्टार आहे, रोको आहे। तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही केमिकल्स आहेत, केमिकलचा पण तुम्ही वापर करा। पण केमिकलचा वापर जेव्हा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिसीज दिसायला लागलाय त्यावेळेस तुम्ही वापरा, अन्यथा तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल्स तुम्ही वापरत राहा, तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळतील। जेव्हा तुम्ही डाउनीसाठी, पावडरीसाठी, किडीसाठी स्प्रे घेताय तेव्हा स्प्रे घेत असताना स्प्रे पॅटर्न प्रॉपर ठेवा। जो स्प्रे आहे तो जसा आपण घराला भिंतीला बघा जेव्हा आपण पेंट करतो तेव्हा असा ब्रश चालवतात त्याच टाईपमध्ये तुम्ही स्प्रे घ्या, कारण हा वेलवर्गीय असल्यामुळे जर तुम्ही
बघितलं तर एकतर तुम्ही जेव्हा वेल बघत असताल आणि पानं जर बघितली तर पानं ही अशी खालच्या बाजूला असतात आणि कीड आणि रोग ही सगळे पानाच्या खालच्या बाजूने असतात. त्यावेळेस तिथं प्रॉपर कॉन्टॅक्टमध्ये येऊन रिझल्ट मिळणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे स्प्रे पॅटर्नकडे प्रॉपर लक्ष द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.